ते सगळे कंपल्सरीच होतं की तिकडूनच आले ते मेट्रो. चल मग आता की पोराडी आपल्या घरची गाडी पाहिजे तू रायडर गाडी चालू आम्ही जास्त तर काही सांगू शकत नाही, पण जे जुनं मीटर होतं हे म्हणजे व्यवस्थित चालायचं आणि बिल पण आमच्या बजेटमध्ये बरोबर जे यायचं जनरली तेवढंच यायचं. पण आता जे नवीन मीटर लावलं आहे हे नवीन मीटरपेक्षा डबल किंवा टिबलच येऊ शकते बिल, पण कमी येणार नाही. आणि आम्ही आत्तापर्यंत जे वापरलं ते तुम्ही वापरा, अगर नका वापरू बिल ते तेवढंच येणार जास्तीचं जास्तच. हे आम्ही भरू शकत नाही गरीब असल्याच्यानं, आणि आमची आर्थिक स्थितीसुद्धा तशी नसते ना बिल भरायचं. त्याच्यामुळे आम्हाला हे नवीन मीटर बदलवण्याची सरकारकडे आम्ही विनंती करणार आहे आणि सरकारने आमची विनंती मान्य करून हे तात्काळ बदलून द्यावं हीच विनंती आहे. काय नाव तुमचं? दशरथ रामाजी आसेकर. पहिला तर मीटर जे होतं ते चांगलं होतं, त्याच्यानंतर हे नवीन मीटर जे बसवलं त्याचं बिल आता वाढतीवर येत आहे. पहिले आलं 11,000 रुपये, त्याच्यानंतर 11,000च्या नंतर 5,000 भरले, त्याच्या अगोदर मग 10 भरले होते. आता जे पहिलं मीटर होतं तसंच आम्हाला द्यावे, आमच्या गरिबाच्यानं काय भरणं होय. आमच्या घरात आहे 3 लाईटं, ते शेफिल्डचे आहे, त्याच्यानंतर आम्हाला जुनंच मीटर द्यावे. आमचं जुनंच मीटर पाहिजे आम्हाला, आमच्या गरिबाच्यानं काही भरणं नाही होत. काय नाव तुमचं? विष्णू भुरे रामचंद्र. स्मार्ट मीटर हा आमच्यासाठी स्मार्ट आहे. हे सर्व जो कोणी पण चोरी करायचा प्रयत्न करत असेल, मीटरसोबत छेडछाड करायचा प्रयत्न करत असेल, तो डाटा आमच्या सिस्टममध्ये तो रेकॉर्ड होतो आणि जो चोरी करतो त्याला ही गोष्ट पाहिजे नाही आहे म्हणून तो अशी अफवा पसरवतो आहे. आम्ही 1 कोटी मीटर बदलतो आहे, महाराष्ट्र जनतेचं ज्ञान आहे, असं कुठेच होऊ देणार नाही. ह्याच्या अगोदरही इंडस्ट्रीयल आणि मोठ्या कन्झ्युमरला असे मीटर लागून चुकलेले आहे आणि त्यांच्याकडून अशी कुठलीही तक्रार आलेली नाही आहे. जनतेला आवाहन करेल की महावितरणला सहकार्य करावं. नवीन जे तंत्रज्ञान येत आहे त्याचा वापर करून आपण महावितरणला सहकार्य करावं. स्मार्ट मीटर ही अचूक रीडिंगसाठी 0% एरर फ्री बिलिंगसाठी आणण्यात आलेलं आहे. जसं पेपरलेस झालेलं आहे तसं ह्युमन इंटरफेरन्स पण सर्वात कमी राहणार आहे ह्याच्यात. पेपरलेसमध्ये आता मी तुम्हाला सांगतो आहे की आपला नंबरही अपडेट करून घ्या, मोबाईल नंबरही ग्राहक क्रमांकासोबत अपडेट करून घ्या, जेणेकरून आपल्याला बिलं आपल्या SMS वरतीच येईल आणि आपण पेपरलेस सिस्टममध्ये गेले तर आपल्याला 120 रुपये वार्षिक त्याची बचत पण होणार आहे बिलापोटी. काय नाव सर? प्राजक्त प्रद्युम्न देशपांडे, उपकार्यकारी अभियंता, यवतमाळ ग्रामीण उपविभाग.